घोंगडे वस्तीतील भाजी मार्केट, शाकंभरी देवी, हनुमान मंदिर परिसरातील अवैध धंदे, अतिक्रमण हटवा आणि मूलभूत सोयी सुविधा द्या. घोंगडे वस्तीतील जनतेची मागणी. घोंगडे वस्तीतील भाजी मार्केट, शाकंभरी देवी व हनुमान मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू, शिंदी, मटका, जुगार अड्डे जोरात सुरू झाले आहेत. दारुड्यांचा या भागातील नागरिकांना त्रास होत असून यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढून महिला, तरुणी, ज्येष्ठ महिलांना जगणे मुश्किल झाले आहे. याच परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने या परिसराचा श्वास गुदमरत आहे, अशी तक्रार या भागातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते जनसेवक सुरेश पाटील यांच्या जनसंवाद कार्यक्रमामध्ये केली. यावेळी प्रभागातील नागरिकांनी विविध समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. यावेळी शाकंभरी देवी मंदिराचे ट्रस्टी, माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी, ट्रस्टी मलैया मारता, चंद्रकांत पासकंटी, परशुराम संधू पटला, किसन घोडके, सायन्ना गालपल्ली, अंबादास नडीमेटला, संदीप महाले यांच्यासह या परिसरातील व्यापारी, उद्योजक, नागरिक, महिला, माता भगिनी, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कायदेशीर घराला कायदेशीर घर बांधायला काय अडचण नसते. जे कायदेशीर घर बांधताना लय अडचण येत असेल. मी उगा आता जनसंवाद घेतो किंवा जनसेवक आपलं दारी म्हणतो, जे कायदेशीर जे काम असेल ते होत नसतंय. तुम्ही एक जण मी सांगेन अण्णा माइटला बद्दल जोडतले मला गेल्या निराकरणामध्ये वाहून पैसे जोडतले इकडं मुद्रा लोन गाले इकडं मला महिला को रंडून आडे बिल्डर वागे मदत जाईल असं कोणी सांगितलं तुम्ही. एक पाणी लोकांच्या दारासमोर गर्दी करते. गरीब लोक असल्यामुळे तुमच्या समोर कोण बोलतात, त्यांना खूप त्रास होऊ लागलाय. आणि सर्व आपले या भाजी मार्केट मध्ये 2 नंबर मध्ये सर्व बंद झाले पाहिजे असं जनतेतर्फे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि काय तर झालं ते काय माननीय अध्यक्ष महाशय, आदरणीय उपस्थित बंधू भगिनींनो, नमस्कार. आमच्या इथे ना खूप वर्ष मी इथे राहते. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.